सातारा म्हणलं की केवळ दोनच गोष्टी डोळ्यासमोर येतात, ज्या जगप्रसिद्ध आहेत आणि ज्यांना शेकडो वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास लाभलेला आहे. आणि दोघेही सुरू होतात क या अक्षरानेच. एक आहे आमचे कास पठार, जे डोळ्यांचे पारणे फिटवतात, आणि दुसरे म्हणजे आमचे वर्ल्ड फेमस कंदी पेढे, जी जिभेची रंगत वाढवतात. मुळातच सातारा प्रेमात पाडायला लावणारे शहर आहे. त्यात कंदी म्हणलं की अजून प्रेम उफाळून येते. कंदी म्हणजे भाजण्याची एक कला आहे. खवा खूप वेळ, एकदा दोनदा तीनदा असा थरांमध्ये किंवा लेअरमध्ये भाजला की होतो तो कंदी. आज याच कंदीला वापरून मी येणाऱ्या नारळी पौर्णिमेसाठी आणि रक्षाबंधनासाठी गोड गोड कंदी नारळवडी करणार आहे, जी कमाल लागते. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. नेहमीची पांढरी खुटखुटीत तर बर्फी आपण नेहमी बनवतो, पण यावेळी मंडळी जरा आमच्या सातारी स्वॅगची कंदी स्पेशल नारळवडी करून पहा. काय नाही हो, केवळ कंदी पेढे, ओला खोबऱ्याचा चव, थोडीशी साय, साखर आणि वेलची पूड, इतकंच तर लागतं याला. अरे हां, अजून राहिलंच की तूप, तेही साजूक. चला सुरू करूयात ही कंदी स्पेशल नारळवडी तयार करायला. तर इथे लागणार आहे आपल्याला वेलची पूड, जायफळ पूड आणि कंदी पेढे, जे पुढे आपण ते हाताने कुस्करून या बर्फीत वापरणार आहोत. आपल्याला यात अजून लागणार आहे ती दुधावरची साय, ज्याने वडीला एक खुटखुटीत टेक्स्चर येतो. इथे मी ओला नारळ फोडून त्याचं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याची जी काही काळी साल असते ना, ती काढून घेतलेली आहे. प्लेटला साजूक तूप लावून ठेवले आहे. इथे नारळवडी करताना जाड बुडाचे भांडे वापरावे, म्हणून स्टीलची जाड बुड असलेली कढई मी इथे घेतलेली आहे. कढईत गॅस सुरू करण्यापूर्वी गाईचे साजूक तूप 3 ते 4 चमचे घातलेले आहे. आता इथे तुम्ही पाहताय की मी खोबरे मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहे. आता मापायचे कसे हे महत्त्वाचे आहे. एका भांड्यात हा खोबऱ्याचा चव दाबून दाबून बसवायचा, जे माझे अर्धे भांडे इथे झालेले आहे. आता हा चव कढईत ओतूयात. आता जेवढा खोबऱ्याचा चव दाबून बसवलेला आहे ना, तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे. हेच योग्य प्रमाण असते. मी इथे साखर अर्धा भांडेला थोडेसे कमी घेतलेले आहे. का? कारण मी कंदी पेढे वापरणार आहे, ज्यात ऑलरेडी साखर असते. म्हणजे 3 चमचे तरी साखर आपल्याला याच्यामध्ये कमी घालायची आहे. कारण मी 3 पेढे वापरणार आहे. 1 पेढ्याला 1 चमचा साखर असे प्रमाण ठेवा. तर 3 पेढे घालणार आहे, म्हणून 3 चमचे साखर मी इथे कमी वापरणार आहे. आता साखर पण ह्या कढईत मिक्स करून घेऊयात. आता राहिली ती दुधावरील साय, ती देखील आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात. आता गॅस सुरू करून हे मिश्रण छान परतवून घेऊयात, जोपर्यंत या मिश्रणाचा छानसा गोळा तयार होत नाही. जवळजवळ 20 मिनिटे ही प्रोसेस चालते. तुम्ही पाहताय साखर विरघळत आहे. इकडे आपले मिश्रण छान शिजत आहे. तोपर्यंत एका वाटीला प्लॅस्टिक पिशवीत घालून त्याची थापणी तयार करून घेऊ, की जेणेकरून तूप लावलेल्या ताटात गरम गरम मिश्रण ओतल्यावर ते थापताना हाताला भाजणार नाही आणि वाटीला चिकटणारही नाही. इथे तुम्ही पाहताय साखर विरघळलेली आहे, तरीही अजून आपला चमचा हा पडतोच आहे. ह्या मिश्रणात
म्हणजेच अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, कारण जेव्हा तो तटस्थ उभारेल तेव्हा आपले मिश्रण रेडी झाले असे आपण समजायचे. मिश्रण सतत ढवळत राहायचे. अजूनही चमचा आपला खाली धाप्पकन पडतच आहे, म्हणजे अजून खूप वेळ शिजवावे लागणार आहे. चला, जवळजवळ 10 मिनिटे झाले आहेत. आता यात पेढे कुस्करून टाकूयात. वेलची आणि जायफळ पूड देखील घालूयात आणि छान परतून घेऊ. तोपर्यंत परतूयात जोपर्यंत हा पेढा पूर्णपणे या मिश्रणात एकजीव होत नाही तोपर्यंत. तुम्ही आता पाहताय छान पेढा हा मिक्स झाला आहे. आता या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत याला परतूयात. अधूनमधून चमचा ह्या मिश्रणात तटस्थ उभा राहतो की नाही ते चेक करायचे आणि चमचा पडला की समजायचे अजून मिश्रण परतावे लागणार आहे. चमचा तटस्थ उभा राहिला. चला, याला आता तूप लावलेल्या ताटात ओतून छान प्लॅस्टिक पिशवी लावलेल्या वाटीने गरम गरम असतानाच थापून घेऊ. तुम्ही पाहताय प्लॅस्टिक पिशवीमुळे जराही मिश्रण वाटीला चिकटलेले नाही. याला चांगल्या रीतीने आता थापून घेऊया. आता हे मिश्रण गरम गरम असतानाच याला काजूचे काप लावून घेऊयात, जेणेकरून आणि मिश्रण गार झाले की याच्या वड्या काढायला घ्यायच्या. तर अशा रीतीने मी वड्या काढलेल्या आहेत. तर आपले कंदी स्पेशल नारळवडी तयार झालेली आहे. आणि तुम्हा सगळ्यांना ह्या नारळी पौर्णिमेच्या आणि राखी पौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.